नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही। मात्र उद्या नाशिकला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन केले जाणार आहे। तर पालकमंत्री पदाचे दुसरे दावेदार असलेल्या दादा भुसे यांना अमरावती जिल्ह्यामध्ये ध्वजवंदनाची जबाबदारी देऊन एक प्रकारे पालकमंत्री पदावरचा त्यांचा दावा कोणतेही भाष्य न करता डावलला गेल्याची चर्चा रंगली। त्यामुळे रायगड नंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। सरकारमधल्या अंतर्गत संबंध तिन्ही पक्षाचे कसे आहेत याच्यावर प्रकाश टाकणारी घटना आहे असं मला वाटतं। आणि सरकारने आपल्या हे पालकमंत्री असे हे दोन मोठे जिल्हे आहेत, रायगड जिल्हा आणि नाशिक जिल्हा, त्यामुळे या दोन्हीचे प्रश्न लवकर सोडवले पाहिजेत। मुख्यमंत्र्यांनी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाला खरं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। आणि राहता राहिली महिलांचं लाडकी बहीण, तर ती महिलाच बिचारी तिथं पालकमंत्री असताना तिला पालकमंत्री म्हणून वावरू दिलं जात नाही।